लग्न घरात चोरीस गेलेले चोरीच्या गुन्ह्यातील 11 लाख रुपये किमतीचे दागिने जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई. कोल्हापूर भुदरगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीतील चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला यश आले असून चोरीस गेलेले दागिने फिर्यादीच्या नातेवाईकांच्या बॅगेत नजरचुकीने गेलेले दागिने सापडल्याने तपास पथकातील पोलिसांच्यासह फिर्यादीचा जीव भांड्यात पडला. गारगोट येथील अनिकेत संजय सोनार यांचा विवाह सोहळा 10 मे रोजी पार पडला. लग्न सोहळ्याच्या निमित्त त्यांच्या घरी पै पाहुण्यांची वर्दळ होती. यावेळी त्यांच्या नातेवाईक दीपाली घोडके महिलेचे 11 लाखाचे दागिने चोरीस गेल्याने त्यांनी 12 मे रोजी भुदरगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिल्या होत्या. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक तपास करीत असताना पोलीस निरीक्षक संतोष गळवे यांनी त्यांच्या नातेवाईकांची यादी तयार करून त्यांच्याकडे चौकशी केली. या चौकशीत बारामती येथील महिला दीपाली घोडके यांच्या समवेत लग्न घरात राहत होत्या. यावेळी कपडे आणि बॅग ठेवत असताना सोन्याच्या दागिन्याची पर्स चुकून बारामतीच्या नातेवाईकांच्या बॅगेत नजरचुकीने गेली होती. याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळताच त्यांनी बारामती येथे जाऊन चोरीस गेलेले दागिने ताब्यात घेतले. सदर चोरीस गेलेले दागिने परत मिळाल्याने त्या महिलेला अत्यानंद झाल्याने त्या महिलेने स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे आभार मानले. सदरचे दागिने नजरचुकीने गेले की लंपास केले याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या तपास पथकातील पोलीस निरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार सतीश जंगम, प्रकाश पाटील, राजू कांबळे, समीर कांबळे, दीपक घोरपडे, संजय पडवळ आणि महिला पोलीस भाग्यश्री कुलकर्णी यांनी केली.